हाय सगळ्यांना नमस्कार. सकाळचं तुम्ही तर बघितलं काय काय काम चालू आहे. माझं चालू आहे उरकायचं, हॉटेलवर जायचंय आणि गाईचं वरडायचंच बंद नाही. खाय आणून टाकले पण तिला असं वाटतंय की तिला हिरवं खायला आणा, हाय ना? बरोबर ना? कुठं जाती, काय करते, कुठं जाते, माझ्याकडेच बघत बघत तिचं काम चाललंय. तर चला आता मी म्हणलं जाओ, काय घायले ऊस आणलाय बापून, पण ती काय ऊस खाई नाही. पाणी इकडचं तळ्यातलं एवढं आटत आलं. इकडं जाऊ का तुम्हाला दिसतंय ना, हे सगळं पाणी आटत आलं. आता पक्षी लागले खायला आणि मी जाते आता गिनीगोला आणायला. मोटर चालू आहे. बापू तुम्हाला म्हणलं ना सकाळीच बापू रानात गेला. सकाळी विहिरीचं पण इतकं खाली गेलं. आता एवढं आता जाणारच, पण तरी भरलेलंच आहे. मोटर चालू आहे. बापू गेले शेताला. चला ह्याच्यातला गिनीगोल घेऊन जाते आता. मागल्या वेळेस युरिया टाकला होता तुम्ही तर बघितलं. वांग्याचं एकच झाड आले, 2च वांगी त्याला. आणि ह्या मिरच्या आल्यात. बापूंचा फोन येतोय. अयो आत्याने येळा कुठं टाकलाय काय जणू, पण आत्यांनी येळा कुठं टाकलेला आहे. युरिया टाकला म्हणून तरी गाईला मग घालायला आलं, नाहीतर गाईचं लय पंचायत झाली होती आमच्या. एकतर यायला झाली या आणि त्यात खायला काहीच नाही. हो गव्हाला येळा. हे बघ दाव इथं पडलं या. मला वाटलं काय पडलंय काय जणू. ह्यावेळेस काय शेवग्याला शेंगा आल्या नाहीत. आता अशी फुलं लागायला लागल्यात. गाई वराटती आहे. आधी तिला इकडचाच गिनीगोल नेऊन टाकते. लय अवघड आहे खेळ. आवरायचे. बापूंचा फोन येतोय. झाला असं कट आता. चला म्हटलं असताना आवरलंय का. सकाळीच भाऊजी आणि ती पुढे गेल्यात का. दिसतंय का नाही काय माहिती तुम्हाला क्लिअर. पाठीमागच्या कॅमेऱ्याने म्हटलं व्हिडिओ काढा. चला आली रानात. तर आमच्या आत्यांना काही काम नसलं की आपलं बसतात खुरपत थोडं थोडं. हे त्यांनीच गावात काढले ही इकडून परत ना पाठीमागनं आणि लगेच गिनीगोल फिटतोय ना. हिरव्या मिरच्या पण बऱ्याच आल्या त्या बारक्या आपलं घरगुती कालवणापुरतं भागतं या. टाकू मला मग. इकडे नारळाची झाड पण लय मोठी झाली. आता इकडून अशी पाणी द्यायला गेलं आणि ती लिंबावचं घर तुम्ही बघितलं का पहिलं, तसंच आहे का इथं. चालू बर का वज घेऊन. दिसतंय का नाही काय माहिती. डोक्या गायला याय नाही. एका हातात मोबाईल आहे त्याच्यामुळं गायला खाया टाकणं गरजेचं आहे. लागली येडा घालायचा का. आपलं इथं होतं टाकायला म्हणून हे केलाय गिनीगोल. आता इथं कडवा टाकायचे केलंय सगळं रानातलं व्यवस्थित. कडवा पण घ्यायचं टाकून. दर हा खा. गिनीगोल शर्ट नाही घातल्यावर लय कापतो. खा आता काय ओरडू नको. आता मी चालली या. आता किती बोंबाडली तरी काय नाही. जेव्हा आता येतील तुझ्याकडे खाया टाका तवाच आता तुला. हो कपडे हे धुवून सगळी झाल्या. झाडांना पाणी पण मोटर चालू होती ती पाणी हे सगळं दिले. तो का सगळं रान चकाचक केलं. कडवा टाकून घेतलं गाईला. काय करायचं, गाईची लय पंचायत आहे. खांजवायला लागलं काहीतरी चावलं. हो का सगळं क्लिअरच केलं. त्या काय करतात काय माहिती. बघू आता. त्याच्यात आले असतील चपात्या करायच्या. बापूंचा फोन येतोय. ये घरात चल. काय केली भाजी आत्या? भाजी मटकी
मोकळी मटकी केली, झाकून ठेवली. चपात्या करायच्या ना. अण्णा गेला या ही करायला, जार भरून आणा गेला ना अण्णा. रात्री जारवाला चालू नाहीत का म्हणून आलं नाहीत काय माहिती. आलं नाहीत का भाऊजी? होय बर, त्यांना फोन करावं लागेल आता. दिवाळीचं डबं तर संपलं का नाही काय जणू संपलं ना सगळं. असं चिवडा राहिलाय वय. बर चला, माझा आवडती तर हात्यात चपात्या. आता बापूंचा फोन येतोय. मला अजून हातपाय तोंड धुते, साडी घालायची. आता गाईला खाय आणून टाकले. आता काय पाणी काय पिणार नाही, आता ऊन नाही काय नाही. हा बर बर, असू द्या. बाय सगळ्यांना. आज काय सकाळपासून वातावरणाच. मॅडम नटले का शाळेत जायला? हो, हे का ड्रेस आणलाय का? त्या दिवशी गेले पप्पावर. काय ड्रेस तर आणलाय चवनाचा. तुम्हाला काय आवडत नाही आणलेलं. डोक्याला तेल लावायची पद्धत ठेवा. केस मोकळ सोडून आतापासून वाटोळ करते का? आता कुठे व्हायला लागल्यात. तो का आलं पोरग जार घेऊन? तो का काय रात्री आलं नव्हतं वाटतं. रात्री आम्हाला वाजलेली 1 बरोबर 1:45 झाली घरी यायला. मला त्यामुळे सकाळी उर काय उरा घर झाले का नाही? झाडा दोन्ही झाडा. हळूच 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 हळूच. गाडी दमाने ह्यानं जा ना. आता उसाचा ट्रॅक्टर चालू इथं काय ज्ञानू निघारात जारती. हळूच हळूच. सर्व्हिसिंगला न्यावं लागेल मग. पाणी आला का म्हणजे बंद पडते काय? 4000 किलोमीटर पळाली ग. हा 2026 झालं. आपण 16,000 केली. ज्ञानू कुठलंच घर झालं नाही का ग? मला आवरायचंय की. उर का शाळेचं? शाळेचे कपडे असताना रंगीत का घातले ग? 3 दिवस 3 ड्रेस आहेत ना. 3 दिवस अण्णा उरक तुझं शाळेचं. आज काय घर खाली आहे आमचं. पप्पा सकाळ सकाळ गेले 6 वाजता, भाऊजीन 2 जणी. त्याच्यामुळं आज कोण नाही घरी. नाहीतर काल इरब घरी होतं. रात्री आलं होतं 7 वाजता. अण्णा ज्ञानू सगळं. पप्पाला दम निघत नाही. पप्पाला घरी बसा म्हणल्यावर पप्पाला कर्म नाही. असू दे काय त्याला. असू द्या. हा व्हिडिओ इथं संपवती. बाय सगळ्यांना. आवडती मी पण. नाही तर मला बापूचं लय खावा लागेल. बाय.